आता वेळ आली आहे ती या कहाणीतला सगळ्यात मोठा खुलासा करण्याची। ज्योती भारताच्या विरुद्ध हेरगिरी करत होती, तर प्रश्न असा निर्माण होतो की तिच्याकडून हे सगळं करवून कोण घेत होतं। तो चेहरा पहा। ठीक ठाक हो। की हाल है ਤੁਹਾਡੇ ਜੀ दानिश जी? ਇਹ ਕੀ ਹੁਣ ਹੋ ਰਹੀ ਹੈ ਨਾਲ ਵੀਡੀਓ ਬਣ ਰਹੀ ਹੈ। दानिश जी ਤੁਹਾਨੂੰ जी बस मैं इतना खुश होगी देख के। इतना क्या अरेंजमेंट है, सुपर चाचा। भाई साहब मैं तो हिल गई। ਠੀਕ ਠਾਕ ਹੋ। की हाल है ਤੁਹਾਡੇ जी दानिश जी? ਇਹ ਕੀ ਹੁਣ ਹੋ ਰਹੀ ਹੈ ਨਾਲ ਵੀਡੀਓ ਬਣ ਰਹੀ ਹੈ। दानिश जी ਤੁਹਾਨੂੰ जी बस मैं इतना खुश होगी देख के। इतना क्या अरेंजमेंट है, सुपर चाचा। भाई साहब मैं तो हिल गई। पाक उच्चायुक्तामध्ये हा दानिश कोण आहे याच्यावरही एक पटकन नजर टाकूयात। एहसान उर्फ रहीम उर्फ दानिश असं त्याचं नाव आहे। पाकिस्तानच्या उच्चायुक्तालया राजनैतिक अधिकारी या नात्यानं तो कार्यरत आहे। 13 मे रोजी भारतानं पाकिस्तानला जाण्यासाठी त्याला सांगितलंय। संशयास्पद कारवायांमध्ये सहभागाच्या पार्श्वभूमीवर दानिशची हकालपट्टी झालेली आहे। ज्योती मल्होत्रा आणि दानिश यांची भेट 2023 मध्ये पाकिस्तानात झाली। ज्योतीचा पाकिस्तानचा एक दौरा शिष्टमंडळ सदस्य म्हणून दानिशनेही केला। भारतामध्ये परतल्यावर ज्योती आणि दानिश हे परस्परांना वारंवार भेटू लागले। दानिशच्या शिफारशीनं ज्योती पुन्हा एकदा पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेली। या दौऱ्यामध्ये ज्योतीची शकीर आणि राणा शाहबाज यांच्याशी ओळख झाली। हे दोघेही पाकिस्तानचे गुप्तहेर आहेत। ज्योतीच्या सगळ्या दौऱ्यांचा खर्च हा दानिशच करत होता, हे अत्यंत महत्त्वाचं। सत श्री अकाल जी। सत श्री अकाल। किवें हो जी मैम? मैं बिल्कुल ठीक, तुसी कैसे हो? मैं बहुत वधिया। ते सर ਨੂੰ मैं उस दिन मिली सी, बहुत चंगा लग्या। ਜਿਹੜੇ ਤੁਸੀਂ ਇੱਥੇ ਅਰੇਂਜਮੈਂਟ ਕੀਤੇ ਹੋਏ ਹੈ ਸਾਡੇ ਲਈ, ਉਹ ਕਾਬਿਲੇ ਤਾਰੀਫ ਹੈ। ਤੇ ਤੁਸੀਂ ਕੁਝ ਕਹਿਣਾ ਚਾਹੋਗੇ ਹਿੰਦੁਸਤਾਨ ਦੀ ਆਵਾਮ ਨੂੰ? मैं ते तन सब नु जी आया नु कहना चाहती हूँ। तानू विसाखी दी बहुत बहुत मुबारकबाद। ते बड़ा अच्छा मैनू लगे इत्थे आके, और मैं चाहती हाँ कि इंडिया दे जेड़े पंजाब दे साडे भैणां ने भरा ने बजुर्ग ने वो इत्थे बड़े शौक नाल आन, उन्हां वास्ते इत्थे आसानियां होण, सारा कुछ होवे। ते साडे रमेश सिंह अरोड़ा साहब ने जी, जो पहले सिख मिनिस्टर ने पाकिस्तान दे, इन्हां नूं मैं कहा है कि इन्हां नूं खोलो, लोकां नूं बुलाओ, इत्थे सहूलियात पैदा करो ताकि लोग आए आराम से। आपण आता जिला पाहताय ती आहे मरियम नवाज। या मरियम नवाज या पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्रीला भेटण्याच्यासाठी ज्योती मल्होत्रा पोहोचू शकते, म्हणजे तुम्ही कल्पना करा की तिच्या पाठीशी किती मोठ्या प्रमाणात पाकिस्तानमधल्या व्यवस्थेनं आपलं पाठबळ उभं केलंय। अन्यथा तुम्ही पाकिस्तानात जाऊन पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्र्याला भेटणं हे काही इतकं सोपं काम नाही, आणि त्यात सुद्धा मरियम नवाजला भेटणं हे तर अजून अवघड आहे। पण ज्योती मल्होत्राच्यासाठी हे सगळं अगदी सहज शक्य होतं, कारण दानिश तिच्या पाठीशी होता। आता या गदारोळामध्ये तुम्हाला हा प्रश्न तर निश्चितच पडला असेल की सुरक्षा यंत्रणेच्या निशाण्यावर असलेली ज्योती पकडली कशी काय गेली। आता त्याच्यासाठी आपण सगळ्यात आधी या संपूर्ण प्रकरणाचा सूत्रधार कोण ते लक्षात घेणार आहोत। या घटनेची 3 प्रमुख पात्र आपल्या डोळ्यासमोर आहेत। यातलं एक पात्र आहे गजाला, दुसरं पात्र आहे ज्योती, तिसरं पात्र आहे दवेंद्र। पण यांचा जो सूत्रधार आहे तो बरोबर मध्ये आहे, तो आहे दानिश। आता या सगळ्याचं प्रकरण नक्की काय झालंय ते लक्षात घ्या। झालं असं की ज्योतीच्या कारवायांची पक्की माहिती सुरक्षा यंत्रणेच्या हाती आली खरी, पण गद्दारांमधला गद्दार कोण ते काही त्यांना सापडलं नव्हतं। अखेरीस ती माहिती आलीच
आणि गद्दारांमधला गद्दार समोर आला, कारण प्रेम हे आंधळं असतं. इश्क तूने क्या किया असंच या कहाणीला आपल्याला म्हणावं लागेल. सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी सांगतेय की दानिश आणि ज्योती यांच्यामध्ये स्नेहसंबंध तयार झाले होते. हाच दानिश एकीकडे ज्योतीबरोबर तर दुसऱ्या बाजूला गजालाच्या बरोबर असायचा. आणि इतकं सगळं असताना सुद्धा त्याला स्वतःचं कुटुंब पण होतं, त्याची बायको सुद्धा होती. एकाच वेळेला अनेक महिलांच्या संपर्कात दानिश असल्याचं त्याचे सहकारी पाहत होते. दानिशचा संबंध गजालाशी आणि ज्योतिषी आहे हे लक्षात येत असतानाच राणा शहबाज हा एजंट या चित्रामध्ये येतो. आणि राणा शहबाज याला ज्योतीविषयी आकर्षण निर्माण होतं. पण दानिशच्या सोबत देशोदेशी फिरत असलेली ज्योती ही राणा शहबाजला काही घास डालत नाही, म्हणजे लक्ष देत नाही. त्यामुळे राणा शहबाजला येतो राग आणि तो ज्योतीचे सगळे कारनामे तपास यंत्रणांना देऊन मोकळा होतो. हे सगळं घडलंय ते केवळ प्रेमाच्या त्रिकोणामुळे असं आत्ता म्हणता येईल. कारण अनेक दिवस तपास यंत्रणा ज्या महत्त्वाच्या पुराव्यांना शोधत होत्या ते सगळे पुरावे हातात असून सुद्धा त्याचा एक सलग असा तपास संपन्न झाला, तो या प्रेमाच्या त्रिकोणामुळे. दानिश ज्योतीला आपल्याला देऊ शकत नाही, ज्योती आपल्याला किंमत देत नाही, हे शहबाज राणाला लक्षात आल्यानंतर त्यानं संतापून ज्योतीची टिप तपास यंत्रणांना दिली असं सूत्र म्हणतात. आजच्या घडीला ज्योती आणि गजाला पोलिसांच्या ताब्यात आहेत, तर दानिश हा बेपत्ता आहे.